नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। मौजे पाटकळ तालुका मंगळवेढा येथील तिघा जणांवर मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे कलम 363, 366 अ, 376, 506 सह 34 तसेच पोक्सो कायदा कलम 4, 8 व 12 सह 42 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती। त्यानंतर सदर आरोपी नंबर 1 तर्फे पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला असता कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केलाय। त्यात हकीकत अशी की पीडिताच्या आईने आरोपी विरुद्ध पीडितेला फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता। त्याप्रमाणे सदर प्रकरणी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले होते। त्यानंतर सदर आरोपीच्या वकिलांनी सदर फिर्यादीमधील त्रुटी, विसंगती तसेच आरोपी व पीडिता यांच्यामधील असलेले संबंध कोर्टाचे निदर्शनास योग्य त्या पुराव्यानिशी आणून दिल्यानंतर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर आरोपीस जामीन मंजूर केलाय। मौजे पाटकळ तालुका मंगळवेढा येथील तिघा जणांवर मंगळवेढा पोलीस स्टेशन मध्ये भादवी कलम 363, 366 व 376 तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामधील आरोपी नंबर 1 याचा जामीन अर्ज मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे। गुन्ह्याबाबत हकीकत अशी आहे की पीडितेच्या आईने पीडितेला फूस लावून पळवून नेले अशी आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली होती। सदर फिर्यादीबाबत मंगळवेढा पोलिसांनी सखोल चौकशी करून मेहरबान कोर्टात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले। त्यानंतर सदर आरोपीचा जामीन अर्ज मेहरबान कोर्टात दाखल करण्यात आला। सदर जामीन अर्जामध्ये युक्तिवाद करत असताना फिर्यादीमधील त्रुटी व विसंगती मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या। तसेच आरोपी व पीडिता यांच्यामधील संबंध मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मेहरबान कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे। यात आरोपीतर्फे प्रामुख्याने ॲडव्होकेट दत्तात्रय नवनाथ सरडे तसेच ॲडव्होकेट गणेश शिंदे यांनी काम पाहिले।